प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बापूंनी सांगितल्याप्रमाणे कोळी फॅमिली आणि गोखले फॅमिली आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या करतात आणि त्यानंतर पुरू बापूंचं कौतुक करत म्हणतो की तुमची ही चिठ्ठ्यांची आयडिया मला खरंच खूप आवडली. आता कोणतेही वाद होणार नाहीत. तर इंद्रा सुद्धा बापूंचं कौतुक करत म्हणते की आमच्याकडे नवऱ्याला खूप मान असतो. आम्ही आमच्या नवऱ्याचं सगळं काही ऐकतो. आमचा नवरा बायकोच्या रागाला घाबरत नाही. आणि ते ऐकून माधवी रागातच इंद्राकडे बघते. तर इंद्रा आणि स्वाती हसत असतात आणि त्यानंतर पुरू म्हणतो की आपल्या दोन्ही घरांमध्ये कोमल सगळ्यात लहान आहे, त्यामुळे तीच चिठ्ठी काढेल. आणि त्यानंतर कोमल पुढे जाते. मात्र ती चिठ्ठी काढणार इतक्यात माधवी म्हणते की या बाउलमध्ये इकडच्या चिठ्ठ्या गोखल्यांच्या आणि तिकडच्या चिठ्ठ्या कोळींच्या आहेत हे सहज कळतंय, त्यामुळे तू आधी त्या मिक्स कर. आणि मग त्यानंतर ती स्वतः चिठ्ठ्या मिक्स करायला घेते. मात्र मुद्दाम ती चिठ्ठ्या खाली पाडते आणि त्यानंतर कोणाचंही लक्ष नाही हे बघून माधवी आणि मंजरी कोळी फॅमिलीच्या चिठ्ठ्या लपवतात आणि बाउलमध्ये फक्त गोखले फॅमिलीच्या चिठ्ठ्या ठेवतात. आणि मग त्यानंतर कोमल त्यामधून एक चिठ्ठी काढते. त्या चिठ्ठीवरील नाव बघून ती खूपच खुश होते. त्यामुळे इंद्रा आणि स्वातीला असं वाटतं की आपलंच नाव आलं आहे, त्यामुळे त्या दोघीही खुश होतात. मात्र कोमल त्यांना सांगते की दादूचं लग्न गोखले फॅमिलीच्या रीतिरिवाजांप्रमाणे होणार. आणि ते ऐकून माधवी मंजिरी खूप खुश होतात. पुरू बापूंनाही खूप आनंद होतो. इंद्रा, लकी आणि स्वाती मात्र नाराज होतात. इंद्रा म्हणत असते की यांचं नाव निघाले तर मग तू एवढी आनंदी का ग झाली. त्यावर कोमल म्हणते, अगं मम्मे, मी लहानपणापासून आपल्या इकडची लग्न बघितली आहेत. आता मला यांच्या इकडचं लग्न कसं असतं ते बघायचं आहे. मात्र ते ऐकून इंद्रा अजूनच चिडते आणि बापूंना म्हणते की यांनी नक्कीच काहीतरी चीटिंग केली असणार. मात्र बापू म्हणतात की इंद्रा, इथे कोणीही चीटिंग केलेली नाहीये आणि समजा आपली चिठ्ठी निघाली असती तर तू असंच म्हणाली असती का. त्यावर इंद्रा नाही म्हणते आणि गप्प बसते. मात्र त्यानंतर ती बापूंना विचारते की लग्न यांच्या पद्धतीने होणार, मग आपल्या पाहुण्यांचं काय, आपले तर 3-4 हजार लोक येणार आहेत ना. आणि त्यावर माधवी म्हणते की आता लग्न आमच्या पद्धतीने होणार म्हणजे आम्ही जे सांगू ते तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मोजकेच पाहुणे लग्नाला बोलवायचे, 400-500. आणि ते ऐकून इंद्रा खूप चिडते आणि लगेच माधवीसोबत वाद घालायला जाते. मात्र माधवी तिचं काही ऐकत नाही. ती म्हणते आता लग्न आमच्या पद्धतीने होणार म्हणजे आमच्या सगळ्या अटी तुम्हाला मान्य कराव्याच लागणार. आणि त्यानंतर ती हे सुद्धा सांगते की लग्नासाठी पुरुषांनी मस्त कुर्ता आणि धोतर नेसायचं, तर बायकांनी नऊवारी साडी, खोपा, गळ्यात तनमणी असा सगळा पेहराव करायचा. आणि ते ऐकून इंद्रा म्हणते की आम्ही काय कपडे घालायचे हे तू आम्हाला सांगू नको, आम्ही आमच्या प्रकारचेच कपडे घालणार आणि सोन्याचे दागिने घालून येणार. मात्र कोमल म्हणते की मला खरंच नऊवारी साडी नेसायची आहे, खोपा करायचा आहे. तर मंजिरी म्हणते की मी तुला सगळं काही शिकवेल आणि त्यामुळे कोमल खुश होते. तर माधवी सगळ्यांना सांगते आणि जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत दोन्ही घरांमध्ये मांसाहार केला जाणार नाही, दारू सुद्धा कोणी प्यायची नाही. आणि ते ऐकून स्वाती आणि लक्की म्हणतात की असं कसं, आमच्या दादूचं लग्न आहे, मच्छी मटण हे सगळं तर असायलाच हवं. मात्र माधवी म्हणते की अजिबात नाही, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कोणीही मांसाहार करायचा नाही. आणि मग ते ऐकून इंद्रा खूप चिडते. मात्र बापू म्हणतात की माधवी ताई, आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. आणि ते ऐकून माधवी, मंजिरी, पुरू खूपच खुश होतात. पण त्यानंतर बापू म्हणतात की आमची सुद्धा एक अट आहे. त्यावर माधवी विचारते कोणती अट. तर बापू सांगतात आपण लवकरात लवकर सागर आणि मुक्ताचा साखरपुडा करू. आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात. आणि त्यानंतर बापू इंद्रा, स्वाती, लकी आणि कोमलला तेथून घेऊन जातात. मात्र इंद्राला या मीटिंगमध्ये जे काही ठरलेलं असतं ते अजिबात मान्य नसतं, पण तिचाही नाईलाज होतो. आणि त्यानंतर मंजिरी आणि माधवी लगेच साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करतात. त्यानंतर रात्री लकी त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो की मी तुला 50,000 रुपये देतो, पण तू मिहीरवर जे काही आरोप आहेत ते स्वतःवर घे आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. ते ऐकून तो मित्र म्हणतो, अरे पण हे कसं शक्य आहे, जर माझ्या घरी समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि जर मी या सगळ्यामध्ये अडकलो तर. मात्र लकी म्हणतो की काळजी करू नको, मी तुला 50,000 रुपये देतो आणि तुला लवकरात लवकर पुन्हा बाहेर काढण्याची व्यवस्था करतो.
कारण मिहिरने ती MMS व्हायरल केली नाही हे दादूसला माहिती आहे आणि ती नक्की व्हायरल कोणी केली हे शोधण्यासाठी तो काही करेल. त्यामुळे तू प्लीज हे आरोप स्वतःवर घे. आणि मग लकीचा तो मित्रसुद्धा तयार होतो. त्यामुळे लकी खुश होतो. तर दुसरीकडे सागर मिहिरला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो. मात्र तो खूप दारू पिलेला असतो. मिहिर त्याला म्हणत असतो की अरे दादूस, तू इथे का आलाय. मात्र सागर त्याला काही बोलूच देत नाही. तो मिहिरला म्हणत असतो की तू अजिबात काळजी करू नको, लग्नाच्या आधी मी तुला इथून बाहेर काढणार. कारण जर लग्नात मला रडावंसं वाटलं किंवा मरावंसं वाटलं तर माझ्या हक्काचा खांदा मला माझ्या जवळ हवा आहे. आणि सागरचं ते बोलणं ऐकून मिहिरचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर सागर म्हणत असतो की बघ ना यार मिहिर, काय नशीब आहे माझं, ज्या मुलीचं मला तोंडही बघायचं नव्हतं तिच्यासोबत आता आयुष्य घालवावं लागणार आहे. तर मिहिर म्हणतो हो दादूस, मला माहितीये हे तुम्हा दोघांसाठी सुद्धा सोपं नसणार. त्यावर सागर म्हणतो हो, पण सईसाठी मला हे करावंच लागणार. पण मी ठरवलंय आता जेवढं आनंदाने जगता येईल तेवढं जगून घ्यायचं, कारण कधी लग्न होईल सांगता येत नाही. आणि ते ऐकून मिहिरलाही हसू येतं. तर दुसरीकडे गोखल्यांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असते आणि त्याच वेळी माधवीची लहान बहीण वंदू त्या ठिकाणी येते. तिला बघून माधवीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती पळतच जाऊन तिला मिठी मारते. वंदूला इतक्या दिवसांनंतर असं अचानक समोर बघून तिला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर ती वंदूला विचारते की तू तर युरोपच्या टूरवर जाणार होती ना, मग काय झालं. त्यावर वंदू हसतच सांगते की ते कारण फक्त तुझ्यासाठी होतं. आपल्या मुक्ताचं लग्न आणि मी येणार नाही असं कधी होईल का. त्याच वेळी मंजिरी आणि मुक्ता सुद्धा त्या ठिकाणी येतात. लाडक्या मावशीला बघून त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर पुरू सुद्धा तिथे येतो. तो वंदूला म्हणतो की वंदना टॉकीज तुम्ही कधी आलात. त्यावर माधवी हसतच म्हणते की आता तू अजूनही तिला वंदना टॉकीजच म्हणणार आहे का. आणि त्यावर पुरू म्हणतो हो, माझा हक्क आहे तो. आणि मग तो सगळ्यांना सांगतो की लग्नाच्या आधी जेव्हा मी आणि माधवी मूव्ही बघायला जायचो तेव्हा माधवीची आई आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वंदूला पाठवायची. आणि तेव्हा ती आमच्या मागच्या सीटवर गॉगल लावून आमच्यावर नजर ठेवत बसायची. आणि तिला असं वाटायचं की गॉगल लावल्याने आम्ही तिला ओळखणार नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. त्यानंतर मिहिका सुद्धा त्या ठिकाणी येते. मात्र मिहिकाची अवस्था बघून वंदूला खूप वाईट वाटतं. तर तिला बघून मिहिका रडायलाच सुरुवात करते. मात्र वंदू तिला समजावते की तुझ्या बाबतीत जे काही झालं त्यासाठी कोणीही तुला दोष देणार नाही. आणि त्या कोण कुठल्या मुलासाठी तू तुझी अशी अवस्था करून घेणं मला अजिबात मान्य नाही. आणि त्यानंतर ती मिहिकाला समजावते आणि छान तयार व्हायला सांगते. आणि मग मिहिका तिच्या रूममध्ये जाते. तर वंदू ही मुक्ता आणि मंजिरीसोबत फ्रेश होण्यासाठी जाते. त्यानंतर रात्री हर्षवर्धन ड्रिंक करत असतो. मात्र तो सावनीला म्हणत असतो की आज ड्रिंक करण्यातही मजा येत नाही. त्यावर सावनी विचारते का, काय झालं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की ती मुक्ता आपल्यासोबत डबल गेम तर खेळत नसेल ना, म्हणजे आपल्याकडून गिफ्ट्स घ्यायचे आणि त्या सागरकडून पैसे. त्यावर सावनी म्हणते की तशी तर ती इथिकल वाटते, पण आज जे काही मी बघितलं ना त्यानंतर मलाही डाऊट येत आहे. त्यावर हर्षवर्धन विचारतो नक्की काय झाले. तर मुक्ता कोर्टाच्या बाहेर घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते. आणि त्यानंतर ती म्हणते की मुक्ता नक्की कोणासोबत लग्न करत आहे ते आपण शोधून काढायलाच हवं. आणि मग ती उद्याच मुक्ताच्या घरी जायचं ठरवते. त्याच वेळी सई तिथे येते. ती सावनीला म्हणते की मम्मा मला सुद्धा तुझ्यासोबत मुक्ता आंटीला भेटायला यायचं आहे. आणि मग नाईलाजाने सावनी हो म्हणते आणि मग सईला तिच्या रूममध्ये पाठवते. तर दुसरीकडे मुक्ता, मंजिरी आणि मिहिका कॉफी पीत बसलेल्या असतात. त्या तिघी जणी गप्पा मारत असतात. मंजिरीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी किती मजा मस्ती केली होती हे त्यांना आठवत असतं. आणि त्यानंतर मंजिरी मुक्ताला समजावत म्हणते की मला माहीत आहे तुझं सागरवर प्रेम नाहीये, पण तरी सुद्धा तुला हे सगळं ॲक्सेप्ट करावं लागत आहे. तर मुक्ता हसून म्हणते ताई, पण माझं सईवर खरंच खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून मंजिरी आणि मिहिकालाही छान वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत माधवीने पुरूसाठी जी अंगठी केलेली असते तीच अंगठी पुरू मुक्ताला देत म्हणतो की ही स्पेशल अंगठी स्पेशल माणसालाच द्यायला हवी, म्हणजे सागरला. मात्र मुक्ता म्हणते की बाबा त्याला तर प्रेमाची किंमतही नाहीये. आणि मग त्यानंतर सागर सईला भेटण्यासाठी जातो आणि तेव्हा सई सुद्धा त्याला एक अंगठी देते जी तिने स्वतः बनवलेली असते आणि त्यावर यस फॉर सागर असं लिहिलेलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.